लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमविवाह कायमच यशस्वी होत नाही, असा एक मतप्रवाह आजही समाजात टिकून आहे. त्याला बळी देणारी एक घटना कर्नाटकातील बंगळुरू येथे घडली. बुधवारी 28 ऑगस्ट रोजी एका 28 वर्षांच्या महिला डान्स टीचरचा निर्गुणपणे खून करण्यात आला. नव्यश्री असं या महिलेचं नाव असून तिच्या पतीनेच तिचा गळा ओळून खून केला आहे. खुनाची ही घटना कंगेरे येथील राहत्या घरी घडली. या प्रकरणी पोलिसांनी नव्यश्रीचा पती किरण ए वय वर्ष 31 याला अटक करण्यात आली आहे. नव्यश्रीचा खून करण्यापूर्वी किरणने तिला खुर्चीला बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यावेळी नव्यश्रीची मैत्रीण ऐश्वर्या ही तिच्याबरोबर होती. सकाळी वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याला जाग आली तेव्हा तिला जमिनीवर नव्यश्रीचा मृतदेह दिसला. घाबरून तिने आरडाओरड केला. तिचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. ऐश्वर्याने लगेच पोलिसांना बोलवलं. तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नव्यश्रीच्या पती किरणला अटक केली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की किरण आणि नव्यश्रीमध्ये सतत भांडण होत होती. किरण तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यामुळे तिला घरात भीती वाटत होती. याबाबत तिने आपल्या मैत्रिणींनाही सांगितलं होतं. मंगळवारी नव्यश्रीने ऐश्वर्या आणि अनिल नावाच्या मित्राला घरात भीती वाटत असल्याचं सांगितलं होतं. त्या रात्री ऐश्वर्या नव्यश्रीसोबत तिच्या घरी थांबली होती. बुधवारी सकाळी ऐश्वर्या झोपेतून उठली तेव्हा तिचे कपडे ओले असल्याचं तिला जाणवलं. नव्यश्री तिथेच पडली होती. नव्यश्री आणि ऐश्वर्याने मंगळवारी रात्री बिअर प्यायल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. यानंतर दोघी गाढ झोपल्या होत्या. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास किरणने स्वतःकडील चावीने घरात प्रवेश केला आणि नव्यश्रीचा गळा दाबून पळ काढला. नव्यश्री आणि किरणच्या प्रेमविवाहाला 3 वर्षे झाली होती. किरण हा टॅक्सी चालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून दोघांमध्ये सतत भांडणं होत होती.